आज मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का बसलेला आहे। काँग्रेसचे आणि माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी थेट शिवसेनेत जो आहे तो पक्षप्रवेश केलेला आहे। त्यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आणि याची संपूर्ण माहिती जी आहे त्यांनी एक्स पोस्ट यावर लिहून दिलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं जर पाहिलं तर 55 वर्षाचा काँग्रेस सोबतचा देवरा कुटुंबाचा प्रवास आज थांबला आणि त्यानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया जी माध्यमांसमोर दिली ती म्हणजे त्यांनी असं म्हटलंय की मी विकासाच्या मार्गावर आहे आणि म्हणूनच मी काँग्रेसचा राजीनामा देऊन शिवसेनेत पक्षप्रवेश केलाय। काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी काँग्रेसची साथ सोडली, सगळ्या पदांचा राजीनामा दिला आणि आता ते शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे। आज प्रदेशाध्यक्ष भाजपाचे बावनकुळे जेव्हा पुणे दौऱ्यावर होते तेव्हा त्यांना याच निमित्तानं प्रश्न विचारला गेला तेव्हा त्यांनी असं म्हटलं की फक्त शिंदेंच्या शिवसेनेमध्येच नाही तर अजितदादांच्या राष्ट्रवादीत आणि भाजपात येत्या काळात मोठे पक्षप्रवेश होतील, महाराष्ट्राला हादरे बसतील अशा पद्धतीचे हादरे या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं बसण्याचं सुतोवाच चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेला आहे। आता मोठ्या संख्येनं इन्कमिंग जे आहे ते महायुतीच्या पक्षांमध्ये होईल अशा पद्धतीचा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निमित्तानं दिलेला आहे। इतकंच नाही तर अजित पवार असतील, देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील यांच्याकडे येत्या काळात मोठे नेते आणि मोठ्या संख्येनं कार्यकर्ते पक्षात प्रवेश करतील अशी माहितीच या निमित्तानं बावनकुळे यांनी दिलेली आहे। आता येत्या काळात या महायुतीत आणखी कोणते कोणते नेते येतात हे पाहावं लागेल। एकमेकांची उणीधुणी काढणारे नारायण राणे आणि दीपक केसरकर हे महायुतीच्या मेळाव्याच्या निमित्ताने आज एकाच व्यासपीठावर आलेले होते। त्यांनी एकमेकांचं कौतुकही केलं। जर बघितलं तर गेले कित्येक वर्ष दीपक केसरकर आणि नारायण राणे यांचं सख्य नव्हतं। गेल्या काही दिवसापूर्वीच राणे आणि केसरकर यांची राणेंच्या निवासस्थानी भेट झाली होती आणि आज मेळाव्याच्या निमित्ताने हे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर आलेले होते। या एकूणच मेळाव्याला अदिती तटकरे, नारायण राणे आणि दीपक केसरकर होते आणि आगामी लोकसभा निवडणूक आहे, या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन एकूणच कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं। मात्र एकूणच चर्चा होती ती राणे केसरकर यांची एकत्र येण्याची। या निमित्ताने राणे आणि केसरकर हे एकत्रित भाषण करत होते आणि एकमेकांचं कौतुक करताना दिसून आले। लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीने आता कंबर कसलेली आहे आणि महायुतीचे महामेळावे आता राज्यात सुरू होणार आहेत। आज मुंबईत महायुतीचा मेळावा जो आहे तो पार पडणार आहे। या मेळाव्याला आशिष शेलार असतील, शिंदेंच्या शिवसेनेचे गजानन कीर्तिकर असतील, दीपक केसरकर असतील, मंगल प्रभात लोढा असतील किंवा मग राष्ट्रवादीचे छगन भुजबळ असतील, समीर भुजबळ असतील हे कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महायुतीतील तिन्ही मित्रपक्षाचे नेते असतील आणि पदाधिकारी असतील ते एका मंचाखाली येऊन हा संपूर्ण मेळावा जो आहे तो आज मुंबईत पार पडणार। भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मित्र पक्षांचा स्नेहमिलन मेळावा बीडमध्ये पार पडला। या मेळाव्यापूर्वीच एक वाद निर्माण झाला होता, तो म्हणजे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या छायाचित्रावरून। जे बॅनर या सभास्थळावर लावण्यात आले होते त्यावर गोपीनाथ मुंडे यांचे छायाचित्र नव्हते। यावर भाजपा कार्यकर्त्यांनी जोरदार आक्षेप नोंदवत गोपीनाथ मुंडे यांचा फोटो नसेल तर आम्ही या ठिकाणी थांबणार नाही असा पवित्रा घेतला। यानंतर समन्वयकांनी घाईगडबडीत दुसरे बॅनर तयार करत समाधान करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यानंतरही कार्यकर्त्याची नाराजी कायम होती। शेवटी गोपीनाथ मुंडे यांचा मोठा फोटो असलेले एक बॅनर स्वतंत्र पद्धतीने लावण्यात आले। त्यानंतर कार्यकर्ते शांत झाले। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात चोरपाडा येथे पहिला युवा आदिवासी महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते। 2 दिवस चालणाऱ्या या महासंमेलनात हजारोच्या संख्येने तरुण सहभागी झाले होते। राज्यभरातील गरीब व गरजवंत रुग्णांसाठी आधार ठरलेल्या सरकारी ॲम्ब्युलन्समधून पैसे कमवण्याचा सरकारचा उद्योग सुरू असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे। सरकारी ॲम्ब्युलन्सचं 4000 कोटी रुपयाचं टेंडर तब्बल 8000 कोटीपर्यंत फुगवत मंत्र्यांच्याच नातेवाईकाच्या जवळच्या ठेकेदारांना हे टेंडर दिले असल्याचाही आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे। त्यामुळे सरकारी तिजोरी लुटण्याचा सरकारचा राजरोसपणे हा उद्योग सुरू आहे। त्यामुळे हे टेंडर थांबवण्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार हे मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे तक्रार करणार असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलंय। पुण्यातल्या कोथरूड परिसरामध्ये शरद मोहोळ याच्यावर गोळीबार करण्यात आला आणि या गोळीबारात शरद मोहोळचा खून झाला। यात जे मारेकरी होते त्यांनी हत्येनंतर काही वेळानंतर पुढे जाऊन सिम कार्ड बदलून एका केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्याला फोन केला, ज्या कर्मचाऱ्याचं नाव आहे संतोष कुरपे।
हल्लेखोरांनी या कर्मचाऱ्याला फोन करून खून केलाय, मास्टर माइंडला सांगा अशा पद्धतीचा मेसेज दिला। या सगळ्या पाठीमागे नेमकं काय गणित आहे याचा पोलिसांकडून तपास केला जातोय। या सगळ्या हिशोबानं पोलिसांनी केंद्र सरकारचा कर्मचारी असलेल्या संतोष कुरपेला अटक केली आहे, न्यायालयामध्ये हजर केलंय। त्याला 17 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या सगळ्या अनुषंगानं पोलीस तपासात आता नेमकं काय समोर येत आहे हे पाहणं महत्वाचं ठरेल। 22 जानेवारीला अयोध्येमध्ये रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते आणि या सगळ्या सध्याच्या प्रकरणावरून शंकराचार्यांनी जी भूमिका घेतली आहे त्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येतात। नारायण राणेंनी या संदर्भातलं जे वक्तव्य केलं त्याचा निषेध करण्यासाठी पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिराजवळ झाशीच्या राणीच्या पुतळ्याच्या ठिकाणी काँग्रेसनं आज नारायण राणेंच्या विरोधात आणि त्यासोबतच भाजपच्या विरोधात आंदोलन केलेलं आहे, निषेध नोंदवलेला आहे नारायण राणेंच्या विरोधात। यावेळी नारायण राणेंच्या विरोधात काँग्रेसच्या पुण्यातल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। इतकंच नाही तर हातात एक कोंबडी आणून ती आंदोलनात निषेधाच्या रूपात दाखवण्यात आली। पुण्याचे काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी नारायण राणेंनी माफी मागावी अशा पद्धतीची मागणी केलेली आहे। आता सुरू असलेल्या सगळ्या राममंदिराच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत असताना नारायण राणेंनी जी भूमिका मांडली त्याचा काँग्रेसकडून पुण्यात निषेध व्यक्त करण्यात आल्याचं पाहायला मिळालंय। मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील आज बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्याच्या गावांच्या दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यात मनोज जरंगे पाटील गेवराई तालुक्यातील 8 ते 10 गावांच्या गाठीभेटी घेऊन समाज बांधवांची चर्चा करत आहेत। मनोज जरंगे पाटलांनी आतापर्यंत गेवराई, खांडवी, श्री क्षेत्र भालेश्वर त्याचबरोबर अर्धमासला या गावांना भेटी दिलेल्या आहेत। अन्य गावांमध्ये जरंगे पाटलांच्या भेटी बाकी आहेत। त्यानंतर सायंकाळी मनोज जरंगे पाटलांची जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे संवाद सभा पार पडणार आहे आणि या सभेने आजच्या दौऱ्याचा समारोप होणार आहे। मनोज जरंगे पाटलांना बघण्यासाठी, मनोज जरंगे पाटलांचं म्हणणं ऐकण्यासाठी गावकरी ठिकठिकाणी गर्दी करत आहेत। जंगी स्वागत मनोज जरंगे पाटलांचं गावोगावीमध्ये होत आहेत। पावसाळ्याला अद्याप 6 महिने बाकी असताना राज्याच्या विविध धरणांमध्ये केवळ 58% पाणीसाठा शिल्लक असल्याचं समोर आले आहे। मराठवाड्यासाठी विशेष गंभीर बाब असून मराठवाड्यात जी धरणं आहेत त्यामध्ये केवळ 34% पाणीसाठा आहे। आतापासूनच प्रशासनाने यावर उपाययोजना सुरू केल्या असल्या तरी पाण्याचे स्रोत संपत चालले असल्यामुळे आता टँकरने पाणी पुरवठा कुठे कुठे करायचा आणि कसा करायचा हा खरा प्रश्न आहे। सध्या राज्याच्या विविध भागांमध्ये 1500 गाव आणि वाड्यांना 480 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। आता आगामी काळात यामध्ये भरच पडणार असून टँकरला उद्भव स्रोत देण्याचे सुद्धा प्रशासनासमोर आव्हान राहणार आहे। आगामी हा उन्हाळा महाराष्ट्रासाठी खरोखरच खडतर जाणार असून यातून प्रशासन कसे मार्ग काढते आणि जनतेची ताण कसे भागवते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। आज अमरावती लोकसभा निहाय महायुतीची बैठक होते आहे आणि या बैठकीला बच्चू कडू गैरहजर राहणार आहेत, कारण बच्चू कडूंनी त्यांची नाराजी जी आहे ती व्यक्त केलेली आहे। त्यामुळेच बच्चू कडू या बैठकीला मुद्दाम जाणार नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे। सध्या बच्चू कडूंनी त्यांची भूमिका तटस्थ ठेवलेली आहे। वाट पाहू नाहीतर गेम करू असेही बच्चू कडू यांचे म्हणणे आहे। भाजपला लोकसभा महत्त्वाची आहे तशी आम्हाला विधानसभा देखील महत्त्वाची आहे। आमची भूमिका निवडणूक जवळ आल्यावर सांगू, वापरून घेण्याची भूमिका भाजपने बंद करावी असंही बच्चू कडू यांनी यावेळी म्हटलं आहे। कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर हे गेल्या अनेक महिन्यांपासून या ठिकाणी विविध आंदोलनं करत आहेत, मात्र अजूनही शेतकऱ्यांच्या पदरात निराशाच पडत आहे आणि त्यामुळे रविकांत तुपकर यांनी पुन्हा एकदा सरकारला अल्टिमेटम दिलेला आहे। येत्या 4 दिवसांपर्यंत जर सरकारने या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्या समस्या ज्या आहेत ते निकाली काढल्या नाहीत तर मात्र रविकांत तुपकर हे 19 तारखेला 19 जानेवारी रोजी मलकापूर रेल्वे स्टेशनवर दिल्ली आणि गुजरातकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या ह्या रोखून धरणार आहेत। हा इशारा जो आहे आता शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी या ठिकाणी सरकारला दिलेला आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालासंदर्भात उद्धव ठाकरे गटाकडून संपूर्ण राज्यभरात जे आहे हा त्यांचा निषेध व्यक्त केला जातोय। ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहेत। त्याच पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद तहसील कार्यालयासमोर उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्रित येत राहुल नार्वेकर यांच्या प्रतिमेला जोडेचपला मारल्यात आणि त्यांचा निषेध करत जे आहे हे दशक्रिया विधी जो आहे हा विधिवत या ठिकाणी त्यांनी पार पाडलेला आहे आणि एकंदरीतच राहुल नार्वेकर त्याचबरोबर राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांचा निषेध देखील व्यक्त करण्यात आला आहे। यावेळी तालुक्यातील विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते जे आहेत मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते।
महायुतीचे तिन्ही पक्ष आता निवडणुकीच्या ॲक्शन मोडमध्ये आले आहेत। याच अनुषंगाने महायुतीने अनेक दिग्गज व समन्वयकाचा सिलसिला सध्या सुरू झाला आहे। अशातच आज अनुषंगाने 14 जानेवारी रोजी अलिबाग JSM कॉलेज महाविद्यालय या ठिकाणी आज भव्य असा महायुतीचा मेळावा घेण्यात आला। एकीकडे मकर संक्रांती तिळगुळ घ्या आणि गोळगोळचा कार्यक्रम सुरू असताना त्याच अनुषंगाने आज महायुतीचे सगळे घटक पक्ष आणि सगळे दिग्गज आज मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा महायुतीचा मेळावा पार पडला। यावेळी 25+ नारा पुरा करण्याचा आश्वासन सुद्धा देण्यात आले आहे। आता नेमकं 25+ नारा पूर्ण होतोय का हे बघणं आता महायुतीचं तितकंच महत्त्वाचं आहे। गेल्या 10 वर्षामध्ये वाशिम जिल्ह्यात संत्र्याचं जे क्षेत्र आहे ते तब्बल 20 पटीनं वाढलेलं असून सध्या 8,791 हेक्टर क्षेत्रावरती वाशिम जिल्ह्यात संत्र्याची लागवड करण्यात आलेली आहे। या संत्र्यातून शेतकऱ्यांना चांगला नफासुद्धा मिळत असतो। मात्र यावर्षी जे उत्पादन आहे त्यात घट होण्याची शक्यताही शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे, कारण मागील आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणात वातावरणात बदल झाला होता आणि या बदलत्या वातावरणाचा परिणाम थेट संत्र्यावरती झालेला आहे। संत्र्याची जी पानं आहेत ती पिवळी पडत आहेत, यासोबतच फळगळ आणि फुलगळ मोठ्या प्रमाणात होत आहे आणि म्हणून मग यावर्षीचं उत्पन्न हे घटणार आहे। तर आता या संदर्भात कृषी विभागानं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं अशी मागणीसुद्धा शेतकऱ्यांकडून केली जात आहे। नांदेड जिल्ह्यात तुरीच्या उत्पादनामध्ये मोठी घट पाहायला मिळत आहे। जून आणि जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तूर पिकाचं अतोनात नुकसान होऊन सध्या तुरीची आवक घटली आहे। हातातोंडाशी आलेलं पीक घटल्याने शेतकरी चांगलाच हवालदिल झाला आहे। सध्या नांदेडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला 7 ते 8 हजार रुपये भाव मिळत आहे। मात्र तुरीची आवक घटली असताना देखील तुरीला भाव मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाला आहे। मात्र येणाऱ्या काळात हे भाव वधारू शकतात असं देखील शेतकऱ्यांनी सांगितलं आहे। मात्र सध्या शेतकरी आता हवालदिल झाल्याचे चित्र जिल्ह्यात सर्वत्र पाहायला मिळत आहे। हरभरा पीक आता घाटाळीमुळे परिस्थितीमध्ये कसा पहिला आहे, तर दुसरीकडे पिवळेपणा या हरभरा झालेला आहे। त्यामुळे शेतकरी जे आहे तो अतोनात प्रयत्न करतोय, महागड्या औषधीची फवारणी करतोय। आता काही केल्या ते पिवळेपणा कमी होताना दिसत नाही। त्या पाठोपाठ आता घाटाळीचा प्रादुर्भाव देखील कमी होताना दिसत नाही। त्यामुळे आता हरभरा पीक हे हातात जाते की काय हा प्रश्न आता शेतकऱ्यांना भेडसावत आहे। आता शेतकऱ्यांच्या पाठीमागे जे आहे यावर्षी अनेक संकट आहेत। सोयाबीन गेलं, कापूस गेला, आता हरभरामधून काहीतरी मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती। मात्र हरभरा पीक आता हातात तोंडाशी आलेलं असताना देखील आता पूर्णतः हात जाण्याच्या मार्गावर आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांना करावं काय हा प्रश्न पडलाय। लोकांचं कर्ज फेडायचं कसं असे अनेक प्रश्न जे आहेत ते शेतकऱ्यांसमोर उभे ठाकलेले आहेत। त्यामुळं कृषी विभागानं बांधावर येऊन योग्य औषधीचे मार्गदर्शन करावं अशीच मागणी आता शेतकऱ्यातून होऊ लागली आहे। 20 दिवसाचा कालावधी लोटल्यानंतरही नगर परिषदेमार्फत होणारा पाणी पुरवठा न झाल्याने संतप्त महिलांनी हातात हांडे घेऊन रस्ता रोको आंदोलन केलं। नांदगाव नगर परिषदेने कैलासनगर भागात गेल्या 20 दिवसानंतरही पाणी पुरवठा न केल्याने संतप्त झालेल्या महिलांनी आज आक्रमक भूमिका घेत नांदगाव संभाजीनगर रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन केलं। या आंदोलनामुळे महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती आणि वाहनाच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या। एकूण महिलांचा आक्रमक पाहता नगर परिषदेने त्यांची समजूत काढली आणि त्यानंतर पाणी पुरवठा सुरळीत करण्याचं आश्वासन दिल्यानंतर महामार्गावरचा रस्ता रोको मागे घेण्यात आला। एकूणच पाण्याची परिस्थिती गंभीर असल्याने नगर परिषदेने पाणी पुरवठा करावा अशी मागणी नांदगावकर करत आहे। मुंबईतील वाढत्या प्रदूषणाला आटोक्यात आणण्याकरता पालिका प्रशासनाकडून डीप क्लीन ड्राईव्ह ही मोहीम राबवली जात आहे आणि ही मोहीम आज मुंबईतील पश्चिम उपनगर परिसरामध्ये राबवली गेली। पश्चिम उपनगरातील दहिसर ते दिंडोशी परिसरापर्यंत ही संपूर्ण मोहीम आहे ती राबवली गेली। या मोहिमेदरम्यान मुंबईचे पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः या मोहिमेमध्ये सहभागी होऊन साफसफाई कर्मचाऱ्यांबरोबर संपूर्ण जो परिसर आहे तो स्वच्छ केला। महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण मोहिमेदरम्यान त्यांनी नागरिकांना आवाहन केले की जास्त संपूर्ण आपला जो परिसर आहे तो स्वच्छ ठेवा, ज्याने आपला जो आरोग्य आहे तो चांगला राहील। त्याचबरोबर येणाऱ्या काही दिवसामध्ये 22 तारखेला राम मंदिराचं उद्घाटन आहे आणि तो दिवस आपण दिवाळी म्हणून साजरा करावा असं आवाहन देखील त्यांनी त्यांच्या संपूर्ण कार्यकर्त्यांना व नागरिकांना दिले। नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसापासून थंडीत वाढ झाली असून पारा हा 13 अंशाच्या खाली गेला आहे। तसेच सकाळी व सायंकाळच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात सर्वत्र धुक्याची चादर पसरत आहे। या धुक्यामुळे आता पिकांना देखील याचा फटका बसत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे। या धुक्यामुळे बारड आणि मुदखेड तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात केळीवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे। खरीप हंगाम वाया गेले असताना आता रब्बी हंगामात देखील रोगराईचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकरी आता मोठ्या संकटात सापडल्याचं चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे। आज जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी आयात निर्यात धोरणाच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले।
या आंदोलनाला ठाकरेंची शिवसेना यासह काँग्रेसने पाठिंबा दर्शवला असून शेतकऱ्यांनी नागपूर मुंबई महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करत कांदा आणि कापूस पिकून केंद्र व राज्य सरकारचा निषेध केला आहे। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांच्या विरोधात मोदी गो बॅक अशा घोषणा देखील शेतकऱ्यांनी देत हे सरकार शेतकरी विरोधी असल्याचं म्हणत निषेध केला आहे। तासभर आंदोलन सुरू असल्याने महामार्गावरील वाहतूक ही ठप्प झाली होती, त्यामुळे अनेक वाहनांच्या रांगा देखील आपल्याला लागलेल्या पाहायला मिळाल्या। मकर संक्रांतीचा सण अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला आहे। मकर संक्रांती म्हटली की पतंगबाजी आलीच। त्यानिमित्त जालना शहरातील बाजारपेठ ही आकर्षक पतंगांनी सजली आहे। आकर्षक रंगबिरंगी पतंग जालना शहरातील बाजारपेठेत दाखल झाले आहेत। मकर संक्रांती अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपल्याने जालना शहरातील बाजारपेठेत कागदी तसेच पन्नीचे वेगवेगळे रंगबिरंगी पतंग दाखल झालेले आहेत। 5 रुपयांपासून ते 500 रुपयांपर्यंतची पतंगे खरेदी करण्यास नागरिक पसंत देत आहेत। यंदा नायलॉन बंदी सगळीकडेच पाहायला मिळत असून जालना शहरात देखील पतंग विक्रेते आणि ग्राहक नायलॉन बंदी या निर्णयाचे स्वागत करत असून ग्राहक बरेलीसारखे साधे रील घेण्यास पसंती देत आहेत। एकंदरीत काय तर मकर संक्रांतीचा हा सण सर्वांमध्येच उत्साह पाहायला मिळत असून मकर संक्रांतीनिमित्त तरुणाई पतंग खरेदीसाठी जालना शहरातील बाजारपेठेत वळू लागली आहे। मकर संक्रांतीच्या सणानिमित्त आज पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात महिलांनी पहाटेपासूनच रुक्मिणी मातेची भोगी पूजा केलेली आहे। यावेळी रुक्मिणी मातेस परंपरेने विविध अभिषेक करण्यात आलेला आहे। या अभिषेकासाठी हा सर्वसामान्य महिला भक्तांना सहभागी होता आला आहे। यानंतर महिलांनी रुक्मिणी मातेच्या सौभाग्याचं लेणं असणाऱ्या गोष्टी अर्पण केल्या, तसेच एकमेकांना वानवसा देऊन रुक्मिणी मातेच्या साक्षीने भोगीची परंपराही संपन्न करण्यात आली आहे। यावेळी रुक्मिणी मातेला सुवर्ण अलंकार परिधान करण्यात आले होते आणि हे रूप पाहण्यासाठी सर्वच भागातून महिलांनी मोठी गर्दी केली होती।